नमस्कार, मी डॉक्टर रुचा मेहेंदळे पै, तन्वी हर्बल संचालिका। आजकालच्या जगात प्रत्येक पेशंटपैकी म्हणजे 10 पेशंटपैकी 3 ते 4 पेशंटमध्ये तरी दिसून येतं की त्यांना B12 ची डेफिशियन्सी आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की आपल्या शरीरामध्ये B12 ची डेफिशियन्सी का तयार होते, त्यामुळे कुठली लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात आणि त्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो हे आज आपण बघणार आहोत। आता B12 हे विटॅमिन आहे आणि हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे। आपल्या शरीराला रोजच्या आहारामधून 2.4 मायक्रोग्रॅम्स इतकंच आपल्याला विटॅमिन B12 ची गरज असते। पण ती सुद्धा गरज आपली जर भागत नसेल आहारामधनं तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी दिसायला लागत असते। आता जेव्हा विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी होते तेव्हा लक्षात काय येतं, पेशंटमध्ये दिसून काय येत असतं तर हातापायाला मुंग्या यायला लागलेल्या असतात, विस्मरण व्हायला लागलेलं असतं, अचानक तोल जाणं, ह्या न्यूरोलॉजिकल काही सिम्पटम्स आहेत हे दिसायला लागलेले असतात। त्यांना म्हणजे खूप थकवा यायला लागलेला असतो, काम केलं तरी त्यांना कुठली ताकद नसते आणि डोळ्यांवर झापड आल्यासारखं त्यांना हे वाटत असतं। आता B12 आपल्या शरीरात का डेफिशियन्सी व्हायला लागते तर हे वॉटर सोल्युबल असल्यामुळे जर आपलं तोंड सतत कोरडं पडत आहे आणि आपल्या सलायवा फॉर्मेशन जर योग्य प्रमाणात होत नसेल तर विटॅमिन B12 जे आहे हे आर प्रोटीनमध्ये मिसळलं जात नाही आणि आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ही कुठेतरी बिघडायला लागत असते आणि त्यामुळे आपल्याला दिसायला लागतं की आपल्या शरीरात विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी होत आहे। आता विटॅमिन B12 चं नक्की महत्त्वाचं कार्य काय असतं तर विटॅमिन B12 हे RBC फॉर्मेशनचं काम करत असतं। त्याचप्रमाणे आपली मज्जासंस्था आहे त्याला बळकटी आणण्याचं काम सुद्धा ते करत असतं। जर तुम्हाला हे सिम्पटम्स दिसायला लागलेले आहेत आणि तुम्हाला कुठेतरी विस्मरण जाणवते, म्हणजे माझी एक पेशंट होती ती म्हणजे तिने सगळं विचार करून झालं की मला डिमेन्शिया झालेला आहे का, मी सारखी का विसरते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी विसरायला लागले, तर हे माझ्याबरोबर नक्की का होतंय। मी म्हटलं काही काळजी करू नका, पहिले तुम्ही एकदा टेस्ट करून घ्या। B12 ची टेस्ट करून ते आल्या आणि लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये B12 ची डेफिशियन्सी होती। आता एक महत्त्वाचं कारण काय असतं की काही लोक पहिले नॉन व्हेजिटेरियन असतात आणि काही कारणास्तव ते व्हेज खायला सुरुवात करतात, म्हणजे ओन्ली व्हेज नो नॉन व्हेज, तर अशा लोकांमध्ये हमखास B12 ची डेफिशियन्सी त्यांच्यामध्ये दिसायला लागत असते। सो हे टाळणं गरजेचं आहे, आहारातूनच आपल्याला B12 मिळणं गरजेचं आहे। जसं गाईचं तूप आहे, खोबरेल तेल आहे, कडधान्य आहेत, गाजर आहे, स्ट्रॉबेरीज आहे, या सगळ्या आहारातून आपण B12 मिळवणं गरजेचं आहे। आणि ह्या आहारातनं सुद्धा तुमची जर जी काही योग्य ती मात्रा आहे ती पूर्ण होत नसेल शरीराची तर तुम्हाला एकदा तरी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे। कारण काय असतं ना की डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला ते योग्य ट्रीटमेंट सांगतात आणि त्यामुळे तुमचं जे पचन आहे ते सुद्धा सुधारणं गरजेचं आहे। कारण खूप लोक अँटासिड्स घेत असतात, रासायनिक औषधं घेतली जात असतात आणि त्यामुळे आपल्या पोटामध्ये ॲसिड हे कमी स्रावलं जात असतं आणि त्यामुळे सुद्धा मग आपल्याला विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी दिसायला लागत असते। त्याचबरोबर तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर त्याबरोबर आपली तन्वीशता ही जी टॅबलेट आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। कारण काय आहे, थकवा कमी करणं पहिले गरजेचं आहे, तर योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं ही खूप गरजेचं आहे, म्हणजे विस्मरण, थकवा ह्यापासून तुम्ही दूर राहता। तर जरूर आपल्या क्लिनिकला एकदा तरी येऊन तुम्ही दाखवू शकता। तुम्हाला जे काही सिम्पटम्स आहेत ते नाडी परीक्षण करून आम्ही ठरवतो की तुम्हाला जर B12 ची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला सांगितलंही जातं की टेस्ट करणं गरजेची आहे, ती करून घेऊन मग आपली जी तन्वीची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला दिली जात असते। तर जरूर आपल्या घंटाईच्या क्लिनिकला, ठाण्याला जे आपलं क्लिनिक आहे संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळामध्ये तिथे असते। तसेच आपले पॅनल डॉक्टर्स पूर्ण वेळ आपल्या घंटाई क्लिनिकला अवेलेबल असतात, तर कोणालाही दाखवलं तरी काही हरकत नाही, पण योग्य ती ट्रीटमेंट जाणून घेऊन तुम्हाला निरोगी ठेवा। आयुर्वेदातली जी शतावरी आहे ही काय करत असते तर मज्जासंस्थेला बळकटी आणणं ह्याच्यासाठी ती काम करत असते। त्याचप्रमाणे स्मृतिभ्रंश होत असेल किंवा स्मृती आपल्याला कमी होत असेल तर त्यासाठी ब्राह्मी हे हर्ब काम करत असतं। तर आहारामध्ये तुम्हाला जर हे ॲड करता येत असेल तर जरूर तुम्ही हे ॲड करू शकता। तसंच बदाम खाणं, प्रोटीन आहारामध्ये योग्य प्रमाणात असणं ही गरजेचं आहे। सो हे जेव्हा तुम्ही करता त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पाणी पित नसाल तरीही हे विटॅमिन जे आहे तुम्ही आहारातनं घेतलं तरी ते पोटात काही विरघळणार नाही, म्हणून पोटामध्ये पाण्याची मात्रा ही योग्य असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही रेग्युलर पाणी पण घेणं गरजेचं आहे। आहारामधनं पहिला रसधातू तयार होत आहे, जर तुमचा रसधातूच चांगला तयार होत नसेल तर तुमच्या शरीराचं प्रीणन हे योग्य प्रकारे होत नसतं।